आल्यापासून सर्व मुलाचे वडील दारू पितात आणि दंगाधिंगाणा करतात. घरामध्ये आणलेलं अन्नसुद्धा आम्हाला संध्याकाळी जेवू देत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने यावर ठोस कारवाई करावी. आम्ही अर्ज देऊनही प्रशासनाने काहीही केलेलं नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि अर्ज दिला तरी पण त्यांचे धंदे बंद झालेले नाहीत. ते म्हणतात आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे आम्ही बायानं ह्या पाऊल उचललं आहे. आता आम्ही मागं हरणार नाहीत. आम्ही पुढे जाऊ, SP ऑफिसला जाऊ. त्यानंतर आम्ही मोर्चा पण काढणार आहेत. यावर नाही जर कारवाई केली तर यापुढे काय होईल ते सांगता येणार नाही. पूर्ण महिला भडकलेल्या आहेत. आता प्रशासनानं प्रत्येक महिलेचं आणि प्रत्येक पायाचं म्हणणं ऐकून ही दारू गावातील बंद केलीच पाहिजे. या गावामध्ये दारूवाल्याला जर म्हणलं ना तर दारू बंद करा, ते माहिती तुमच्या काय नवऱ्याला आम्ही काय घरी बोलवायलो काय, ते खुद यायचं. आम्ही आमचं युक्तो पोलिसाला अर्ज दिला, पोलिसाला पैसे द्यायले तर बाजूला व्हायले तर ते त्याचा धंदा सुरू करायले. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की गावातली पूर्ण दारू बंद करावी. या गावात दारू भेटलीच ना पाहिजे. आम्ही नाही तर इथं नाही बंद झाली, हिंगोलीला जाऊ, कलेक्टर ऑफिसला जाऊन दारू बंदच करू. त्या पुरजळ गावातली दारू बंद झाली पाहिजे. शासनाने दारू बंद केलीच पाहिजे. लहान मुलापासून मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत दारू पितात. ही दारू शासनानं बंद केलीच पाहिजे. नाही दारू बंद झाली तर आम्ही मोर्चा काढू, हिंगोलीपर्यंत जाऊ. आम्ही इथं मी शाळेमध्ये झाडझुडीचं काम करतो. तिथं रिकाम्या बाटला 20, 25, 30 दारूच्या बाटला मिळतात. तर हे शासनानं काहीतरी तिथं शाळेमध्ये येऊन त्याचा बंदोबस्त करणे, बस एवढी विनंती आहे. प्रशासनास नम्र विनंती करतो. आमच्या गावामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून अवैध दारू विक्री अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळं सर्व महिला वर्गाचं, पुरुष वर्गाचं, विद्यार्थी वर्गाचं अतोनात नुकसान होत असेल आणि ह्या परिणाम सगळ्यांनाच भोगावं लागत आहे. कारण दारूच्या व्यसनामुळं अनेकाचे संसार उद्ध्वस्त झालेत. काही मुलाच्या बाबतीमध्ये तर 10 ते 12 वर्षाची मुलंसुद्धा दारू पितात असं निदर्शनास आले. आणि शाळेच्या बाबतीत आवारामध्ये संध्याकाळी शाळा 4च्या नंतर शाळा सुटल्याच्या बाद 6 ते 10पर्यंत शाळेमध्ये सुद्धा बरेचसे लोक विद्यार्थी दारूच्या आहारी जाऊन तिथे आपल्या रिकाम्या बॉटल टाकतात. प्रत्येकाच्या काही शेतामध्ये सुद्धा गावातून अवैध दारू घ्यायची आणि आखाड्यावर जाऊन दारू धंदा करायचा, पित राहायचं आहे. त्यामुळे सगळ्याचे नुकसान होत असून ही प्रशासनाला माझी विनंती आहे की हा असलेला अवैध व्यवसाय या गावातून कायमस्वरूपी बंद करावा. कारण अवैध हा व्यवसाय सगळ्याच्या घरामध्ये कलह निर्माण करायला, रोज संध्याकाळी भांडणं लागायली, तर नवरा बायकोचं मनच जाग्यावर नाही, पैसा खर्च व्हायला, शरीर प्रकृती खराब व्हायली. इतकंच काय, आमच्या गावामध्ये नवीन एखादा लग्नाचा प्रोग्राम असला तर मुली द्यायला सुद्धा बाकीचे सोयरे धायरे आमच्या गावात दिसत नाहीत. कारण दारूच्या व्यसनामुळं दररोजचा रोडला जवळ बाजार ते पुरजळ रोडवर एकतरी ॲक्सिडेंट व्हायचं आहे. आता 4 दिवसाच्या पूर्वीच मोठा भीषण अपघात झाला, 5 लोक जखमी झाले निवळ दारूच्या कारणामुळं. तरी प्रशासनाला आमची सर्व गावकऱ्याच्या वतीने नम्र विनंती आहे, जर आपण हा व्यवसाय अवैध दारू विक्रीचा तात्पुरता जरी बंद केला तरी आम्ही शांत बसणार नाहीत. पूर्ण महिला वर्ग अतिशय आता त्या ठिकाणी आक्रमक झालेला आहे. विनंती आमची प्रशासनाला की आपण हा व्यवसाय जे दारूचा आहे तो त्वरित बंद करावा. नसता सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग संबंधित पोलीस स्टेशनला, पोलीस चौकीवर, SP ऑफिसला मोर्चेच्या स्वरूपामध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडणार. आणि जर दारू विक्री बंद झाली तर प्रशासनाच्या समोर अतिशय आक्रमकपणे उपोषणाला बसून हा मार्ग आम्ही कायमस्वरूपी बंद करण्याच्या तयारीत आहोत. त्याच्या दुकानावर जाऊन त्या दुकानावरचा मोर्चा काढून त्या धंद्याची पुणे आम्ही विल्हेवाट लावू. तिथल्या दारूच्या बाटल्या आम्ही प्रत्यक्ष हातानं फोडून टाकून रस्त्यावर त्या दारूच्या बाटल्याचा अगदी चक्काचूर करू की त्यांना आमची पहिलीच जाहीर आव्हान आहे, चॅलेंज आहे. अवैध दारू बंद, दारू बंदी, दारू बंदी, दारू बंदी, दारू बंदी, दारू बंदी, दारू बंदी.